अगं नंदिनी काय आहे? नीट फाईल ठेवायची ना, अहो उगाच यायला. कदम आऊ याच्यातच आहेत तुमच्या डिटेल्स तुम्ही मागवलेल्या. अगं नाही नंदिनी, आपण एक लेटेस्ट फाईल तयार केली होती या प्रोजेक्टची. काही गोष्टी बदलल्या होत्या आपण डिस्कशन नंतर. ती कुठे आहे फाईल? अरे बापरे, लेटेस्ट. तांगडेला विचारते आत कुठे आहे का. काय कसं झालं काम? छान. बरं, आपण आपल्या नवीन प्रोजेक्टच्या संदर्भात एक मीटिंग करूया. काही गोष्टी डिस्कस करायच्यात. तुमची मीटिंग कशी झाली? मीटिंग म्हणजे ते आणि जेवणाचं काय? मी डबा तुझा आणला होता. नाही, आमचं जेवण झालंय बाहेर. हो का? अरे मग कळवायचंच तरी. हो, ते राहिलंच. सॉरी, मी आलो. फाईल शोधून पाठव. हा हो. आदिती, सर खूप खुश दिसतायत ना आज. काही बोलले? म्हणजे व्यवस्थित बोलले ना तुझ्याशी? नंदिनी मॅडम, मला ना जयरामकडे जरा काम आहे, मी आलेच. अगं आदिती, अगं जय बाहेर. जय? सर, जय कुठे आहे? जय नाही आहे. बरं. अदू, काय झालं? नाही, काय नाही. एक मिनिट. नाही, तुझ्या चेहऱ्यावरचं टेन्शन बरंच काही सांगतंय मला. पण एनिवे, तुला जर काही सांगायचं नसेल तर नको सांगूस, नो प्रॉब्लेम. नाही, तसं काही नाहीये सर. मग सांगशील काय झालं? ऍक्च्युली आज मी अविनाश सरांबरोबर एका मीटिंगला गेले होते. म्हणजे खूप चांगले बॉस आहेत ते, आणि गेले काही दिवस तर ते अगदी माझ्याशी मित्रासारखं बोलतायत, वागतायत. पण पण काय अदू? अगं ही तर चांगली गोष्ट आहे ना. हो सर, पण आज मी ज्या अविनाश सरांना पाहिलं ना, ते वेगळेच वाटले मला. म्हणजे सर, आज पहिल्यांदाच मला अविनाश सरांच्या मनात मैत्री पलीकडेही काही असू शकतं असं वाटलं. अदू, अगं काय म्हणतेस? हो सर, खरं तर ना मला जय नेहमी सांगायचा, आदिती सांभाळून राहा, कदाचित त्यांच्या मनात असं काहीतरी असण्याची शक्यता आहे. पण मीच हे नेहमी नाकारलं.
ते माझ्याकडे नेहमी एक फक्त चांगली मैत्रीण म्हणूनच बघतात. पण मग तसं काही आहे का अविनाशच्या मनात? नाही म्हणजे मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही, पण आज जेव्हा ते माझ्याशी बोलत होते तेव्हा कुठेतरी मला असं जाणवलं. हे बघा तू, मला नाही वाटत हे असं काही असेल असं. सर, त्यांना काही वाटत नसेलही कदाचित, पण जर त्यांच्या मनात असं काही असेल तर मग मला हा जॉब सोडावा लागेल. मी या नोकरीसाठी त्यांच्या भावनांची नाही खेळू शकत.